श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर सर्वांना खूप खूप धन्यवाद। आजच्या या साधारणपणे वाढदिवस साजरा करतो आपण। माझा तुमचा बऱ्याच जणांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहतो उत्साहाने, आणि आज आपण भगवद्गीतेच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उत्साहाने उपस्थित आहोत। किती सुंदर ही गोष्ट आहे की या दिवशी श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली होती, आणि 5000 वर्षानंतर आपण सगळे एकत्रित येतोय, आणि त्या क्षणाला स्मरून आपण आज एक साजरी करण्याचा प्रयत्न केला। काहींनी पाठ केले आणि बरेच जणांनी कमीत कमी प्रयत्न केला। तर तो प्रयत्न किती महत्त्वाचा आहे। सो इट इज व्हेरी स्पेशल, आणि सर्वांना खरोखर मनपूर्वक धन्यवाद। त्या पुस्तकाचं नाव आहे भगवद्गीता। गीत, जगामध्ये गीतांची काही कमी नाही आहे। किती गीत असतील, गाणी, आणि त्या सर्व गाण्यांमध्ये बेसिकली भावना असतात। ज्या गाण्यामध्ये भावना नाही आहेत, ज्या कवितांमध्ये भावना नाही आहेत, त्या कविता ते गाणी सुश्राव्य वाटतच नाहीत, ऐकावेसे वाटत नाही। एक फक्त गीत आहे या जगामध्ये जे भावनिक गीत नाही आहे, जे फक्त मला असं वाटतं, तुला कसं वाटतं, तशा प्रकारच्या भावनांचं गीत नाही आहे। ऍक्च्युली हे जे गीत आहे हे जीवनाच्या मूलभूत तत्वांवर रचलेलं गीत आहे। खूप कठीण आहे। तत्व बोलताना सिरियस व्हायला लागतं, तत्व बोलताना गाऊ नाही शकत, भावना बोलताना तर थोडंसं काव्यात्मक होतो, थोड्या 2-3 अशा मोठ्या मोठ्या उपमा पण बोलू शकतो आपण। पण जीवनाचे तत्व एका गीतामध्ये रचून आपल्यासारखे साधारण लोक इथे उभे राहून त्या तत्वांना गातायत। चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृ। 4 प्रकारचे लोक परमेश्वराची शरण जातात। कुठल्या कुठल्या प्रकारचे? आर्त, जिज्ञासु, अर्थार्थी, ज्ञानी। हे सगळे तत्व आहेत। अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। अनेक वेळा मी म्हणतो LIC आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्यांनी त्याचं योगक्षेमं वहाम्यहम् ते श्रीकृष्णांचं म्हणणं आहे। श्रीकृष्ण म्हणतात अनन्यास चिंतयन्तो माम, जे माझं नित्य चिंतन करतात, आणि ये जनाः पर्युपासते, प्रेमाने माझी सेवा करतात, त्यांच्याकडे जे काही आहे त्याची मी रक्षा करतो, आणि त्यांच्याकडे जे काही कमी आहे ते मी पुरवतो। तर या 2 शब्दांना योगक्षेमम वहामी अहम, याला LICने घेतलं। सो आपल्याला हे माहिती नसेल की या श्लोकामध्ये तत्व काय आहे, पण हळूहळू जसं आपण हे गीताचे प्रवचन ऐकतोय त्यानंतर आपल्याला लक्षात येतंय की एकेका श्लोकामध्ये किती किती तत्व आहेत, आणि या सर्व तत्वांना एका गाण्याच्या रूपामध्ये रचून एका खूप अशा कठीण वेळी आपल्या जवळच्या मित्राला सांगणं हे सोपं नाही आहे। तर ही जी गीता आहे त्याच्या मुखपृष्ठावर इथे असं लिहिलंय बघा, भगवद्गीता लिहिलंय, आणि त्याच्यावर एक शब्द लिहिलाय, कोणाला दिसतोय? गीतोपनिषद। सो 108 प्रमुख उपनिषद आहेत। केन उपनिषद, ईश उपनिषद, मुंडक उपनिषद, छांदोग्य उपनिषद, असे बरेच उपनिषद। ह्या सर्व उपनिषदांमध्ये साधारणपणे परिस्थिती काय असते? उपनिषद म्हणजे कोणतरी एक शिक्षक आहेत, गुरु आहेत, जे अशा उच्च स्थानावर बसलेत, आणि त्यांच्या खूप जवळ त्यांचे शिष्य बसलेत, आणि त्यांच्यामध्ये जो संवाद झालाय, त्यांच्यामध्ये जे एक प्रश्न उत्तराचं जे सेशन झालंय त्याला उपनिषदामध्ये लिहून ठेवलंय। राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती। उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीच्या थोड्या खाली, पण त्यांचं स्तर खूप मोठं आहे, तसं उपनिषद। तर शिष्य गुरूंच्या खूप जवळ बसतात, दूर नाही बसत, आणि थोडं खाली बसतात, जेणेकरून एक लेवल राहते की नाही तुम्ही शिक्षक आहात, आम्ही शिष्य आहोत, आणि मग जे गुरु सांगतात तर मग साधारणपणे उपनिषदांमध्ये काय विषय असतात? ऐहिक विषय नसतात। या जगाची रचना कशी झाली, परमेश्वराने कशी केली, या जगाचं मूळ कारण काय आहे सृष्टीचं, या जगामध्ये नक्की साध्य करायचंय तरी काय, प्रत्येक जण आपापल्या व्यवसायामध्ये, पण नक्की साध्य, अशा प्रकारचे भरपूर कठीण तात्विक प्रश्न विचारले जातात, आणि मोठे मोठे ऋषीमुनी आहेत
ते त्याची उत्तरं देतात. एकच असं उपनिषद आहे जे एका उच्च ऋषी आणि स्टुडंट ऋषी मध्ये नाही झालंय. ते आहे गीतोपनिषद. आणि साधारणपणे एक असे श्रेष्ठ ऋषी, दाढी वाढलेली, वयाने, अनुभवाने, ज्ञानाने, साक्षात्काराने वरिष्ठ, आणि विद्यार्थी असे जवळ बसून प्रश्न विचारतायत. यामध्ये परिस्थिती कशी असणार? साधारणपणे आश्रमाचं जे आपण कधी रामायण महाभारत मध्ये बघितलं असेल तर कसं असतं, अशी खळखळखळ वाहणारी एक नदी, एक झरा, एक छान असं झाड, त्याच्या खाली बसून बोलो वत्स, आणि मग तो म्हणणार गुरुजी आपकी जय जयकार हो. कई बार मेरे मन में एक सवाल आता है, मनुष्य क्या पा रहा है? असं शांत, तो पण शांत चित्ताने मनन करून असं काहीतरी खोल काहीतरी प्रश्न विचारतोय. मग गुरुजी म्हणतो वत्स मैं खुश हुआ, तुमने बहुत अच्छा सवाल पूछा है. नाही, या सर्व उपनिषदांमध्ये एकच उपनिषद असं आहे जे एका ऋषी मुनींनी नाही सांगितलंय, ते परमेश्वराने स्वयं सांगितलं. गीता सुगीता कर्तव्या किम अन्य शास्त्र विस्तरे. शंकराचार्य गीतेची स्तुती करतात तेव्हा म्हणतात गीता सुगीता कर्तव्या किम अन्य शास्त्र विस्तरे या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसृता. पद्मनाभ विष्णू यांच्या मुख पद्मातून जे गंगा बाहेर निघाली आहे त्या गंगेबद्दल मी काय बोलू? ज्ञानामृताची गंगा. तर ऋषीमुनी कुठून कळतात? त्यांच्या गुरूंकडून. त्यांनी कुठून कळलं? ब्रह्मदेवांकडून. ब्रह्मदेवांना कुठून कळलं? श्रीकृष्णांकडून, विष्णूंकडून. सो विष्णू ब्रह्मदेवांना सांगणार, ब्रह्मदेव त्यांच्या शिष्यांना सांगणार, ते शिष्य त्यांच्याशी, असं करत 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 कुठेतरी एक संवाद झालाय, तो उपनिषदामध्ये लिहून ठेवलाय. ही एक असं पुस्तक आहे, ही एक गीता, हा एक उपनिषद असा आहे जो या ऋषींनी त्या परंपरेमध्ये खाली नाही सांगितलंय. मूळ स्रोत. कधी कधी मध्ये पाण्याची बॉटल मिळते, 15-20 रुपयाची असते, ती बिस्लेरी वगैरे असते, ॲक्वाफिना असते. आणि कधी हिमालयन म्हणून एक ब्रँड आहे माहिती आहे, ते पाणी कितीला असतं एक बॉटल? एका काळी मी बघितलं होतं, इट वॉज 90 रुपीज, 90 रुपयाची एक बॉटल होती. का होती तशी ती? 90 रुपयाचं का होतं ते पाणी? ते पाणी ना इथे अंधेरीमध्ये ते पार्लेच्या फॅक्टरीमधून नव्हतं बनवलं. त्याच्यावर लिहिलेलं आहे हिमालयामध्ये जे झरे वाहतात तिथून ते पाणी सोर्स केलंय. तर ते पवित्र पाणी आहे, त्याला अजून पृथ्वीचा स्पर्श नाही झालाय, म्हणून ते इथे पॅकेज करून 90 रुपयाला 1 लिटर पाणी असतं ते. सो गीतोपनिषद हे असं वाहत वाहत आलेलं, इकडे तिकडे हात लागलेलं ज्ञान नाही आहे, हे मूळ स्रोताकडून मिळालेलं ज्ञान आहे. सो हे जे ज्ञान आहे ना, हे असं कुठेतरी शांत बसून एका झाडाखाली कोणीतरी प्रश्न विचारले आणि श्रीकृष्णाने त्याला उत्तर, तसं नाही आहे. हे एका खूप कठीण परिस्थितीमध्ये संवाद झाला. हा काय परिस्थिती होती? ज्ञानाचा कळस अर्जुन, चारित्र्याचा मूर्तिमंत एक व्यक्ती अर्जुन, यशाचा एक काय म्हणू साक्षात्कार असलेला एक व्यक्ती. तर एका अर्थाने आपण म्हणतो सर्व गुण संपन्न, सर्व गुण संपन्न पण नाही, सर्व सद्गुण संपन्न. सर्व सद्गुण संपन्न अर्जुन, ज्यांनी हजारो लढाया लढल्या आहेत. बाण चालवणं, युद्ध करणं, क्रूर महाशक्तिशाली लोकांच्या समोर धीटपणे उभं राहणं, हे त्यासाठी काही नवीन नाही. आपल्याकडे सर्जन डॉक्टर आहेत, किंवा तुम्ही पण आहात, किंवा डॉक्टर माताजी आहेत, हे आहेत, नाही तर एक समजा सर्जन आहेत आणि यांना मी विचारलं डॉक्टर पाठारेंना तुम्ही किती सर्जरी केल्या? तर म्हणतील दिवसाला 1 धरा. सो 20 वर्षांचं जर करिअर असेल, यू डू द मॅथमॅटिक्स, मी नाही करणार. आणि यांना जर मी सांगितलं प्रभूजी उद्या ना तुम्हाला सर्जरी करायची, ते म्हणजे ठीक आहे, नथिंग बिग फॉर मी. मला म्हणतील कोणाची? मी माझी. हाऊ विल यू फील? फास्ट, नो थिंकिंग, फास्ट. लिटिल प्रेशरायझिंग की नंदुलाल जशी कशी करायची. No, he has a lot of respect for me, although I don't deserve it, but he's always, Prabhuji, असं करतोय. I'll take it to another level. उद्या सर्जरी करायची आहे, प्लीज डोंट टेक इट पर्सनली. तुमच्या वडिलांची, तुमच्या आईची, तुमच्या भावाची, माताजींची, राईट? सो मोस्ट एक्सपर्ट सर्जन ज्यांनी डोळे बंद करून सर्जरीज केले असतील, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट असेल, त्यांनी कॅटरॅक्ट काढलं असेल, किती असेच कॅटरॅक्ट काढतात. त्याला पण जर सांगितलं तुमच्या वडिलांना कॅटरॅक्ट झालंय आणि आय फील यू आर द राईट पर्सन टू डू, आय नॉट डू इट. वडिलांची सर्जरी मी नाही करू शकत,
मी पूर्ण जगाची करेन. पत्नीची सर्जरी मी नाही, यु नो वाय? कारण ना 1% चान्स असतो. सगळं काही सर्जनच्या हातात नसतं. कधी काय पॅरामीटर्स चेंज होतील वी डोंट नो. आणि आपण सर्जरी करताना चुकीने काही पॅरामीटर झाला विच इज बियॉन्ड अस आणि समथिंग गोज रॉंग, दॅट गिल्ट विल किल अस एव्हरी डे. समथिंग गोज रॉंग तर दुसऱ्या पेशंटला ना इमोशनल बॉन्डिंग नसतं. पण स्वतःच्या आई वडील जवळच्या लोकांना जेव्हा आपण ऑपरेट करतो, बेस्ट सर्जन्स आय हॅव सीन, आय विल नॉट डू इट. राईट? रिस्क आहे. नॉन एक्सपर्ट व्यक्तीकडून ती सर्जरी करून घेण्यामध्ये रिस्क आहे. पण मी सर्जरी करता करता चुकीने काही चुकीचं झालं, त्याच्यानंतर जे परिणाम होतील ते मी सहन नाही करू शकत. सो दे डोंट डू इट. सो अर्जुनाने पण अशा प्रकारचे हजारो युद्ध लढलेत, पण त्या एकाही युद्धामध्ये त्याच्या जवळचे लोक. यावेळेस पहिल्यांदा त्याला एक मॅसिव्ह 100 सर्जरीज करायचे एका दिवसामध्ये. तो एक तर तो फिजिकल लोड पण आहे. आतापर्यंत जे युद्ध लढले होते त्याच्यामध्ये पूर्ण पृथ्वीचे क्षत्रिय एकत्र नव्हते. एक राज्याचे असतील, त्या राज्याचे असतील, हे क्रूर ते चुकीचे वगैरे असतील, सो मोजके लोक होते. आज काय झालंय, विश्वयुद्ध आहे. आज सगळे क्षत्रिय एक तर कौरवांच्या बाजूला नाही तर पांडवांच्या बाजूला पण तिथे उपस्थित आहेत. सो ऑलरेडी द क्वांटम इज ह्यूज, नंबर इज ह्यूज. बट मोर इम्पॉर्टंट दॅन दॅट, म्हणजे एखादे सर्जन असतील रोज 1 करत असतील, त्यांना 10 करायला पण काही मोठी गोष्ट, स्ट्रेच करतात. पण त्याच्यामध्ये इमोशन्स जेव्हा असतात, वडील आई भाऊ बहीण जेव्हा असतात, दॅट इज इंटेन्स. सो अर्जुनासमोर काय परिस्थिती आहे, त्या दिवशी खूप सगळेजण उपस्थित तिकडे, पण संख्येने त्याला काही झालं नाहीये. एका श्लोकामध्ये पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन काय म्हणतात, धार रथ सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत. माझा रथ हे श्रीकृष्ण या दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन जा. का बरं? म्हणतात मला जवळून बघायचं आहे माझ्याशी युद्ध करायला इथे कोण कोण उपस्थित आहे, आढावा घ्यायचा आहे मला. आपण बघतो ना, थोडं बघतो कोण आलंय काय आलंय, जरा खबर घेतो. आणि तेव्हा काय म्हणतात, धार्त राष्ट्रस्य दुर्बुद्धेर युद्धे प्रिय चिकीर्षव. धृतराष्ट्रांची मुलं दुर्बुद्धी आहेत. मला माहिती आहे यांच्या मनात काय आहे, लहानपणापासून आमचा छळ चाललाय, लहानपणापासून काय काय चुकीचं केलंय. अर्जुन रिमेंबर्स ऑल दॅट. अर्जुन काय विसरला नाहीये. तर अर्जुन सगळं लक्षात येत आहे, धार्त राष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकीर्षव. युद्ध करण्यासाठी आतुर असलेले हे सगळे क्रूर मंडळी, दुर्बुद्धी मंडळी आज इथे उपस्थित आहे. सगळ्यांना बघतो कोण कुठे उभं आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यांची खबर घेतो. या उत्साहाने अर्जुन तिथे आलाय. पण प्रश्न कुठे झाला, प्रश्न हा नाही की त्या दिवशी त्यांनी हॉर्लिक्स नाही प्यायले, प्रश्न हा नाही की त्या दिवशी ग्लुकॉन डी नाही घेतलंय, प्रश्न हा नाही की त्या दिवशी त्याच्या बाणांना धार नाहीये. सगळी तयारी करून आले अर्जुन तिकडे. प्रॉब्लेम कर्तव्य बुद्धीचा पण नाही. विषय हा नाही की त्याला कर्तव्य बुद्धी विसरला. विषय हा आहे की बळ असताना, सक्षम असताना, कौशल्य असताना, निर्धास्त असताना, पूर्ण तयारी असताना एक प्रॉब्लेम चुकला. त्याला ना तिथे त्याचे आजोबा दिसतात, त्याला भीष्म नाही दिसत, समोरच्या सैन्याचे सेनापती नाही दिसत आहेत, त्याला तिथे त्याचे आजोबा दिसतात. त्याला समोरच्या सैन्यामध्ये एक मोठे लढवय्ये नाही दिसत आहेत, त्याला तिथे त्याचा चुलत भाऊ दिसतोय. सो एक एक व्यक्ती, त्याला तिथे एक व्यक्ती खूप अनुभवी पण विरुद्ध बाजूला उभे आहेत हे नाही दिसत आहे, त्याला तिथे त्याचे गुरु दिसत आहेत. सो द्रोणाचार्यांना तो गुरु म्हणून बघतोय. भीष्म जे उपस्थित आहेत मारायला त्याच्यामध्ये त्याला आजोबा दिसत आहेत, दुर्योधन दुःशासन दिसत आहेत, अश्वत्थामा गुरुपुत्र दिसतोय. अश्वत्थामा नाही दिसत, अश्वत्थामा विरुद्ध दिशेला काय आहे बघ, त्या बाजूला काय तो तो म्हणतो नाही गुरुपुत्र आहे, म्हणजे गुरूंचा मुलगा आहे तो. गुरूंप्रती कृतज्ञता असावी आणि गुरूंच्या मुलाला नेहमी आपण वाचवायला पाहिजे की मारायला पाहिजे. उद्या गुरूंनी विचारलं माझ्या मुलाला तू असं केलंस, माझ्या शिष्याने, माझा आवडता शिष्य तो, त्याला काय उत्तर देणं. सो अर्जुनाची समस्या लक्षात घ्या. एकतर समोर त्यांनी अनेक वेळा युद्ध लढले, आज मी काय मोठं युद्ध नाही, पण किती लोक आहेत तरी पण त्याला काही प्रॉब्लेम नाही. तो म्हणतो मी सगळ्यांची खबर घेतो. पण तिथे जेव्हा त्याच्या डोळ्यांमध्ये त्याला आजोबा दिसले, भाऊ दिसले, जवळचे नातलग दिसले, तेव्हा त्याला लक्षात नाही आलं की काय चाललंय. ते याला काय म्हणतात, याला म्हणतात की अचानक ज्या गोष्टीमध्ये आपण प्रवीण असतो, ज्या गोष्टीमध्ये आपण खूप एक्सपर्ट असतो, एक दिवशी आपली अशी परीक्षा होते की आपल्याला कळतं माझं प्रावीण्य, माझं कौशल्य, माझं एक्सपर्टीज
हे या ठिकाणी परीक्षा लागणार आहे. सो अनेक वेळा ना आपल्या जीवनात असे जेव्हा समस्या येतात तेव्हा आपण परमेश्वराला प्रार्थना करतो, हे परमेश्वरा या समस्येला तू कृपया काळजी घे आणि माझ्या आयुष्यातून काढून टाक. तर आपण परमेश्वराला प्रार्थना करतो की या समस्येला किंवा या परिस्थितीला बदल. पण परमेश्वर अनेक वेळा आपल्याकडे बघून म्हणत असतात, मी त्या परिस्थितीला तुझ्या जीवनात पाठवले तुला बदलायसाठी. इतक्यात मी काही आजारासाठी एका आयुर्वेदिक डॉक्टरशी बोलत होतो. तर चर्चेमध्ये असंच बोलता बोलता चर्चा चालू होती. तेव्हा चर्चा करता करता म्हणाले की जेव्हा आपल्याला दुखतं, ऍक्च्युअली दॅट इज व्हेरी गुड. आय डोंट नो ॲलोपॅथी व्हॉट डज इट से, बट आयुर्वेद से दॅट इज व्हेरी गुड. का? त्याने मी विचारलं का, तर म्हणाले तुला बोटाला इथे दुखत असेल ना, याचा अर्थ तू जागरूक होतोस की इथे काहीतरी बिनसलेलं दिसतंय, काहीतरी झालेलं इथे. आणि जेव्हा दुखतं तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरना म्हणतो डॉक्टर इथे दुखतंय, डॉक्टर इथे दुखतंय. अच्छा, डावीकडे दुखतंय की उजवीकडे दुखतंय, त्याच्यामध्ये पण अंतर आहे. इथे दुखतंय की इथे दुखतंय, आतमधल्या बाजूला दुखतंय की इथे बाहेर गालावर दुखतंय. सो जो ज्ञानी आहे त्या ज्ञानी व्यक्तीला जेवढं तुम्ही सांगाल कुठे दुखतंय, असं एकदम पिअर्सिंग पेन आहे की थोडं उथळ उथळ पेन, जे जे सांगाल त्या त्या प्रकारे त्याला डायग्नोसिस करता येतो. सो डॉक्टर सांगतो अच्छा असं आहे का, असं आहे का, मग इथे असं होतं तसं होतं का, मग तो त्याचं एक. सो ही वॉज सेइंग जेव्हा आपल्याला दुखतं ते आपल्यासाठी आपलं शरीर आपल्याला बोलतंय माझ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, प्लीज ट्रीट इट. आणि चुकीने समजा आपण त्या दुखण्याला दुर्लक्ष केलं किंवा समजा आपण दुर्लक्ष न करता काहीतरी पेन किलर खाल्ला किंवा व्हॉट एव्हर, एका अर्थाने त्याला जर बाजूला सरलं, ते दुखणं जे आहे ते कुठल्या तरी आजाराचं चिन्ह आहे. आणि त्या आजाराकडे दुर्लक्ष करून आंधळा डोळा करून तो आजार जाणार आहे का? मग काय होणार आहे? मला समजा गुडघ्याला दुखतंय आणि मी लक्षच देत नाहीये, मी डॉक्टरांकडे जात नाहीये, मी कोणाला काही सांगत नाहीये, काय नाही, आणि मी काम करतोय आणि अजून दुखायला लागलं. मग शेवटी काय करायचं? एक पेन किलर घ्यायची आणि पेन किलर झाल्यावर दुखतच नाहीये, मग मी धावतो पण आहे. आणि अशा प्रकारे 7 दिवस गेले आणि 8व्या दिवशी पेन किलर माझी संपली घरातली आणि दुकानं बंद आहेत कारण रविवारचा दिवस आहे. मग त्या दिवशी पेन किलर नाही आहे, पेन किलर खाल्ल्यामुळे काय होणार? दुपारपर्यंत ते दुखायला लागणार. आणि आता कसं दुखणार? पहिल्या दिवशी जसं दुखत होतं तसं दुखणार की त्याच्या 10 पट दुखणार? 10 पट दुखणार. सो ही वॉज सेइंग जेव्हा आपण दुखतं ऍक्च्युअली यू शुड बी व्हेरी हॅपी की मला इथे दुखतंय, म्हणजे शरीर मला सांगते इथे काहीतरी दुखतंय, वैद्याकडे जा, डॉक्टरांकडे जा, त्याच्यावर औषध उपचार कर आणि त्याला बरं कर. तर सिमिलरली आपल्या जीवनामध्ये जेव्हा समस्या येते आणि जेव्हा आपल्याला दुखतं, अर्जुनाला एवढ्या सक्सेसफुल माणसाला ते दुखतंय, सो दॅट इज अन इंडिकेशन. जसं शरीर आपल्याला सांगतंय की काहीतरी चुकतंय, तसं कुठेतरी जीवन आपल्याला सांगतं किंवा जीवनामार्फत परमेश्वर आपल्याला सांगतात तुझ्या वागणुकीमध्ये कदाचित काहीतरी चुकतंय. एकदा ना मला इथे जखम झाली होती आणि त्या जखमीवर थोडंसं स्पिरिट वगैरे लावून नंतर औषध वगैरे लावून असं ती माहिती आहे पांढऱ्या कलरची एक टेप असते, हा काय म्हणतात, बँडेड इज दॅट रेडीमेड स्ट्रिप, पण एक हा मायक्रोपोर. आता ती पांढरी अशी त्याला असं करून लावतात, ती लावली त्याने पटकन आणि काही नाही, छान झालं. 2-3 दिवस गेले त्याच्यामध्ये. 2-3 दिवसांनी काढायची वेळ आली. सो जे लोक हसतायत त्यांना माहिती की काय होतं काढताना ती मायक्रोपोर. का दुखतं? सो ना इथे छोटे छोटे लहानचे आपले केस असतात ते त्या मायक्रोपोरमुळे असे ते दुखतं, राईट. सो व्हेरेवर इज अटॅचमेंट, जिथे जिथे आपल्या जीवनामध्ये आसक्ती होते, ती आसक्ती असते ना काही काही गोष्टींप्रती, हे असं व्हावं, यांनी असं बोलावं, यांनी माझ्याशी असं वागावं, ही परिस्थिती अशी असावी, नाही आपल्या काय काय अपेक्षा आहेत, यांनी असं वागायला पाहिजे, त्यांनी असं बोलायला पाहिजे, ही परिस्थिती अशी असायला पाहिजे. किती लिस्ट आहे आपल्याकडे. आणि असं होतं का? अनेक वेळा, अधिकांश वेळा मी बघतो जशी आपण अपेक्षा करतो तसं होतच नाही, तो व्यक्ती वेगळंच काहीतरी वागतो. आणि जेव्हा आपल्या अपेक्षेप्रमाणे तो व्यक्ती वागत नाही तेव्हा काय होतं? बोला बोला. मी तर हसून बोलतोय. दुःख होतं, टोचतं, नाही तो जशी ती पट्टी अशी लावली खूप छान वाटतं कारण ते औषध उपचार होतोय, पण ती पट्टी काढताना जेव्हा ती आसक्ती झाली होती ना, त्या पट्टीला आपल्या त्वचेशी आसक्ती झाली होती, तेव्हा ती आसक्ती जेव्हा आपण काढायला प्रयत्न करतो ना तेव्हा ते दुखते. तसंच आपल्या मतांप्रती, आपल्या म्हणण्याप्रती, आपल्या अपेक्षांप्रती हे असंच व्हायला पाहिजे. अशा प्रती जेव्हा आपली आसक्ती वाढते
आणि हे जग जे आहे ना, हे जग, या जगातले लोक हे आपल्या आसक्तीप्रमाणे चालत नाहीत. कोणाला प्रश्न नाही आहे यांची माझ्याकडून काय अपेक्षा आहे, त्या अपेक्षेप्रमाणे वागतो मी. असं असतं का? लोक असा विचार करतात का? प्रत्येक जण आपापल्या अपेक्षेप्रमाणे चालतोय, पण दुसऱ्यांकडून हजार अपेक्षा करतोय. तसं श्रीकृष्णांना अर्जुनाद्वारे आपल्याला एक सांगायचं होतं की परिस्थिती जेव्हा कठीण होते आपल्या जीवनामध्ये काही कारणांमुळे, तर तेव्हा न रडता आणि न दुःख होता आपण विचार करायला पाहिजे की हे जे दुखतंय, हे जे ते केस त्याला चिपकलेत म्हणून होत आहे, तर कुठेतरी ना मायक्रोपोर फिल्ममध्ये प्रॉब्लेम नाही आहे, आणि ती फिल्म नसती लावली तर हे बरं पण नसं झालं. पण मला हे अपेक्षा करायला पाहिजे होती की कधी कधी दुखणार, आणि जर मी अपेक्षाच नाही केली, मला माहिती आहे चिपकलेलं आहे, हे निघताना त्रास होईलच ना. तर म्हणून जेव्हा जेव्हा आपण या जगामध्ये आसक्ती करू, येही संस्पर्श ज्या भोगा दुःख योनय एवते. श्रीकृष्ण 5व्या अध्यायामध्ये काय म्हणतात, जेव्हा जेव्हा स्पर्श होऊन सुख होतं, दुःख योनय एवते, तिथेच आपल्याला दुःख होणार. आदि अंतवंत कोणते न तेषु रमते बुधा. बुद्धिमान व्यक्तीला माहिती आहे जिथे स्पर्श होऊन सुख झालंय तिथूनच आपल्याला दुःख निर्माण होतं. एक रबर बँड आहे आणि त्या रबर बँडला आपण किती स्ट्रेच करू शकतो हे कसं कळणार आपल्याला? त्याला स्ट्रेच करायला लागेल. असं बघून ना 10 रबर बँड आहेत, कळत नाही की हा रबर बँड जास्ती आहे, हा रबर बँड प्रीमियम कंपनीचा आहे, चांगल्या ब्रँड्स आहेत, हा जास्ती स्ट्रेच होतो. कसं करायचं? एक रबर बँड असं खेचायला होतो, तुटला, म्हणजे त्या ब्रँडची किती साईज आहे एवढंच होतं. आणि काही काही चांगल्या कंपनीचे रबर बँड असतात ते इतके पण होतात. सो कुठला रबर बँड चांगला आहे आणि कुठला रबर बँड साधारण आहे याला एकच परीक्षा आहे. काय आहे ती? स्ट्रेच करायचं. जेव्हापर्यंत त्याला स्ट्रेच नाही करत तेव्हापर्यंत तुम्हाला कळत नाही की हा रबर बँड ऑर्डिनरी साधारण की हा रबर बँड स्पेशल. सगळ्या गाड्यांमध्ये, कारमध्ये व्हॉट इज द बेस्ट ब्रँड ऑफ कार? यू डोंट हॅव टू परचेस इट. BMW, right? Okay. So now second question, why BMW? Why not Fiat, Hyundai? Why not? जे म्हणाले BMW त्यांनी तरी उत्तर द्या. का बरं? More luxurious. Only luxurious. ते फक्त बोलो बोलो. More powerful. समजा एका Hyundai कार मध्ये मी खूप लक्झुरियस अशा सीट दिल्या आणि त्याचं इंजिन मी एकदम खूप स्ट्रॉंग केलं. विल इट वर्क? समथिंग इज मिसिंग. ब्रँड गुड, समथिंग मोर इज मिसिंग. सेफ्टी, राईट? कारण ना द पॉवर इज डेफिनेटली हाय. सो 250 वगैरे जाऊ शकते, पण दे अश्युअर यू 250ला जरी ऍक्सिडेंट झाला, कार विल बी अ रेक. कार संपेल. पॅसेंजरला काही होत नाही. इथून एअरबॅग, तिथून एअरबॅग, 10 एअरबॅग्स असतात. So passenger safety is also a very important parameter when it, right? So now somebody says माझं म्हणणं आहे की Skoda car आहे, that is the best car. Somebody says Volvo is the best car. Somebody says Jeep is the best car. Somebody says this is the best car. How will you know? कारण प्रत्येक मॅन्युफॅक्चरर, कोण मॅन्युफॅक्चरर जो म्हणतो my car is not the best car? Is there anybody? 800 पण Maruti says my car is the best car. How do you know? कुठली कार चांगली आहे? फक्त पळवून चला वाढवा, हा 120ला हलते ती 800, सो नॉट द बेस्ट कार. आणि 250ला BMW इज स्टील स्टेबल, सो इट इज द बेस्ट कार. आय एम आस्किंग यू. सेफ्टी फीचर्स, राईट? सो स्पीड, पॉवर, लक्झरी, ब्रँड सगळं आहे, पण मेन थिंग इज पॅसेंजरला काही नाही व्हायला पाहिजे. अँड हाऊ विल यू नो की BMW किंवा मर्सिडीज हे जे टॉप ब्रँड्स आहेत याच्यामध्ये कितीही पळवा, काहीही करा, पण पॅसेंजरला काही होणार? हाऊ डू यू नो दॅट? क्रॅश टेस्ट असते. तर त्यांच्या फॅक्टरीमध्ये कमीत कमी 20-25 कार जेव्हा नवीन मॉडेल बनवतात स्वतःच्या हाताने त्याचे 12.5 वाजवतात, राईट? सो आय शेअर अ व्हिडिओ ऑन दिस ग्रुप, गीता सार ग्रुपवर मी एक व्हिडिओ टाकेल. त्याच्यामध्ये काय केलंय, रस्त्याच्या मधोमध एक कॉन्क्रीट पिलर आहे एवढा स्ट्रॉंग आणि आतमध्ये डीपली रूटेड, आणि तिथून अशी एक कार येते 30 km/h येते आणि डुम. मग काय होतं त्या कारचं ते दाखवलंय. 60, 90, 120, 160. सो ती कार आहे ना ती तुटत जाते आणि शेवटी 200ला जेव्हा येते तर 2 भाग होतात त्या कारचे. सो हे असं टेस्टिंग करायला लागतं, अदरवाईज यू कॅनॉट से की.
So if you want to sell it to prime ministers of a country, presidents of a country and all that, then you have to prove it. So my point is, रबर बँड कुठला चांगला आहे त्यासाठी एकच मार्ग आहे, तर रबर बँडला ताणायला लागेल. न ताणता कळत नाही रबर बँड कुठला चांगला आहे. तसंच कारला क्रॅश करायला लागतं, आणि जर कारला क्रॅश नाही केलं तर कळत नाही की ही कार चांगली आहे आणि ही कार फक्त नावासाठी हे लोक गाजाबाजा करतायत, पण ॲक्च्युली स्ट्रेंथ नाही आहे त्याच्यामध्ये. सो माय पॉईंट इज, रबर बँडला जेव्हा आपण ताणतो तेव्हा कळतं कुठला चांगला रबर बँड आहे. कारला पण जेव्हा आपण ताणतो आणि त्याचं क्रॅश करतो तेव्हा कळतं की कुठली कार चांगली आहे. तसं परमेश्वराला पण आपल्याकडून जर काही चांगलं करून घ्यायचं असेल तर आपली परीक्षा घेतात परमेश्वर. टू रेकमेंड अवर नेम टू अदर्स, आपलं नाव दुसऱ्यांना सांगण्यासाठी की हा चांगला भक्त आहे, हा विश्वासू भक्त आहे. याच्यावर जर भरोसा केला तर तुझा विश्वासघात नाही होणार. तुम्ही अपेक्षाभंग म्हणाले ना कोणीतरी, अपेक्षाभंग याला त्याच्यासाठी ना त्या भक्ताची परीक्षा घ्यायला लागेल. त्या भक्ताला स्ट्रेच करायला लागेल, त्या भक्ताला एका कुठल्या तरी सिच्युएशन मध्ये क्रॅश करायला लागेल. आणि साधारण जर माणूस असेल तर तो क्रॅश करून संपणार. जेव्हा समस्या येतात साधारण व्यक्तीच्या जीवनामध्ये तो रडतो, ढासळतो, कोसळतो. पण भक्त काय करतो, त्या BMW सारखा उभा राहतो. त्याला लागतं, खरचटतं. प्रश्न हा नाही की खरचटत नाही, प्रश्न हा आहे आतमध्ये इजा होत नाही. BMW तुटू शकते पण आतमध्ये जो पॅसेंजर बसलाय तो सुखरूप बाहेर येतो. तसं आपल्या मनामध्ये जी आपली परमेश्वराप्रती श्रद्धा आहे, आपल्या जीवनामध्ये आपण काही काही निर्धास्त केले की मला माझ्या जीवनामध्ये हे करायचंय, समस्या कितीही येऊ दे, वादळ किती येऊ दे, पण मी जे ठरवलंय ते करायचंय. तो आतमधली जी चेतना आहे ती सुरक्षित राहायला पाहिजे. सो हे जर परमेश्वरला परीक्षा करायची असेल की एवढ्या सगळ्या भक्तांमधून BMW भक्त कोण आहे, एवढ्या सगळ्या भक्तांमधून रबर बँड मॅक्झिमम इलॅस्टिसिटीचा भक्त कोण आहे, तर ते कसं कळणार. त्याच्या जीवनामध्ये जर क्रॅश नाही केला, त्याच्या जीवनामध्ये जर त्याला स्ट्रेच नाही केलं तर सगळ्यांना वाटतं की आम्ही खूप पराकाष्ठेचे आहोत. नाही, जेव्हा परीक्षा होते तेव्हा कळतं. म्हणून श्रीकृष्णांना अर्जुनाचे काय स्थान आहे, अर्जुन कोण आहे हे दाखवायचं होतं. म्हणून अर्जुनाच्या जीवनामध्ये अशी परीक्षा आणली. सो जो अर्जुन ज्यांनी हजारो युद्ध केले आहेत, आणि त्या युद्धामध्ये पण मी म्हणतो मला माझ्या रथाला घेऊन मला बघायचं आणि सगळ्यांना नंबर लावतो मी, एक हा पहिला, दुसरा तो, तिसरा तो अर्जुन 2 क्षणांमध्ये जेव्हा त्यांनी ते परिस्थिती बघितली तेव्हा तो म्हणाले गांडीवम श्रमसते हजार. गांडीव धनुष हातामध्ये धरू नाही शकले, त्यांच्या त्वचेला जळजळ सुरू झाली, त्यांची जीभ कोरडी पडली आणि म्हणाले न योत्स्य इति गोविंदम उक्त्वा तुष्णीम बभूव. न योत्स्य इति गोविंदम, न योत्स्य, मी लढाई करू शकत नाही. उक्त्वा तुष्णीम बभूव म्हणजे गप्प बसून अर्जुन खाली बसला. पहिल्या अध्यायाचा शेवट हा आहे. बरेच असे आचार्य आहेत, मोठे मोठे साधू संत आहेत, त्यांनी भगवद्गीतेवर जेव्हा टीका केली आहे, भगवद्गीतेवर जेव्हा स्पष्टीकरण केलंय, पहिल्या अध्यायाला त्यांनी स्पष्टीकरण केलंच नाहीये. त्यांचं स्पष्टीकरण दुसऱ्या अध्यायापासून सुरू होतं. का बरं म्हणतात, अहो पहिल्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण बोलतच नाहीत. आणि खरं आहे, पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन सुरुवातीला खूप उत्साही आहे, त्याच्यानंतर बघून हताश होतो, निराश होतो, खाली बसतो आणि म्हणतो मी युद्धच नाही करत. ऍक्च्युली पहिल्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाचा एकही श्लोक नाही. तुम्ही यांना वाटतं आपण परमेश्वराचं ऐकायला आलोय की कोणाचं ऐकायला आलोय, परमेश्वराचं ऐकायला आलोय. आम्ही दुसऱ्या अध्यायाला महत्व देऊ, पहिल्या अध्यायाला महत्व नाही देत कोणी. पण पहिल्या अध्यायाला खूप महत्व आहे. का माहितीये, पहिला अध्याय आपल्याला हे सांगतं की गीतेचं ज्ञान अर्जुनाला का दिलं. जसे हजारो उपनिषद आहेत, 108 उपनिषद आहेत, बोलता बोलता आपण म्हणतो ना हजारो, 108 उपनिषदांमध्ये, सर्व उपनिषदांमध्ये एक ऋषी दुसऱ्या ऋषीला म्हणतो इथे परमेश्वराने एका योद्ध्याला का निवडलं. साधारणपणे ऋषी कोणी संन्यासी असतील वगैरे, इथे एका गृहस्थाला का निवडलं. साधारणपणे अध्यात्मामध्ये प्रगत व्यक्तीची व्याख्या असते की तो अहिंसेच्या मार्गावर असेल. इथे हिंसा करणाऱ्या व्यक्तीला का निवडलं. तर ते का निवडलं, कारण श्रीकृष्णाला दाखवायचं होतं की भगवद्गीतेचं ज्ञान जर आपल्याला हातामध्ये घ्यायचं असेल तर आपली पात्रता ही नाहीये की आपण ऋषी आहोत, आपली पात्रता ही नाहीये की आपण अहिंसेच्या मार्गावर आहोत, आपली पात्रता ही नाहीये की आपण गृहस्थाश्रमी नाही आहोत. आपली पात्रता ही आहे की आपण येणाऱ्या समस्यांना कशा प्रकारे तोंड देतो.
आणि काय आहेत हे 3 गोष्टी हे मी सांगणार. पहिल्या अध्यायाला आपण फोकस करणार आहोत, बिकॉज पहिला अध्याय हे ठरवतो की ते गीतेचं ज्ञान कसं मिळालं. सो पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये धृतराष्ट्र म्हणतात, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेत युयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. तर कुठे बसले धृतराष्ट्र? धृतराष्ट्र युद्धभूमीत नाही बसले. धृतराष्ट्र दूर हस्तिनापूरमध्ये त्याच्या महलात बसले आणि संजय आपल्या एका सेवकाला म्हणतायत, हे संजय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र, कुरुक्षेत्र हे पवित्र स्थान आहे. कुरुक्षेत्राला का निवडलं? एवढ्या मोठ्या सैन्याला युद्ध करण्यासाठी एक मोठा जो ग्राउंड लागतो तसा ग्राउंड पूर्ण भारतामध्ये कुठे नव्हता, एकच ठिकाण होतं कुरुक्षेत्र. सो आहे ते पवित्र ठिकाण, पण जर युद्ध करायचं असेल तर तेवढा तो एक फुटबॉल खेळायचं असेल तर इथे समोर नाही खेळू शकत, त्याला एक मिनिमम एक जागा लागते. सो म्हणून का तर कुरुक्षेत्र. पण हे सगळ्यांना माहिती आहे की कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र आहे, पवित्र ठिकाण आहे, आणि हे धृतराष्ट्र पण माहिती आहे. तर धृतराष्ट्र म्हणतात, अशा पवित्र ठिकाणी ज्याचं नाव कुरुक्षेत्र आहे, या कुरुक्षेत्रामध्ये माझी मुलं आणि पांडूची मुलं एकत्रित आली युद्ध करण्यासाठी, तर तिथे काय काय घडलं हा प्रश्न विचारण्यासाठी काय गरज आहे? कारण युयुत्सवः या शब्दाचा अर्थ आहे युद्ध करण्यासाठी आतुर. युद्ध लढायला आलेत आणि माझी मुलं आणि पांडूची मुलं युद्ध लढायला आलेत आणि युद्धाच्या तयारीने आलेत. मग पुढे काय केलं त्यांनी? काय केलं? युद्ध केलं. प्रश्न का विचारतात माहितीये? कधी कधी आपण माहितीये सिंपल प्रश्न जेव्हा वारंवार विचारतो, आई 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 आज जेवायला मिळेल का? आई जेवायला, तर कळायला पाहिजे की त्याला भूक लागली. तो प्रश्न ज्ञानाचा प्रश्न नाहीये, त्याच्या मनाची हुरहुर लागली आहे, आज जेवायला काय म्हणत, त्याचं ते प्रतीक आहे. त्याच्यावरून तवरून ताकद आपण समजायला पाहिजे. जेव्हा धृतराष्ट्र विचारतायत की युद्धभूमीमध्ये हे दोघं युद्धाला तयारी करून तिथे काय करतायत, ऍक्च्युली धृतराष्ट्राच्या मनस्थिती काय आहे, धृतराष्ट्राच्या मनात काय आहे ते आपल्याला समजतंय. काय माहितीये? धृतराष्ट्राला माहितीये संपूर्ण आयुष्य माझ्या मुलांनी पांडूच्या मुलांवर, पांडवांवर अत्याचार केलाय, चुकीची वागणूक केली आहे. आणि जेव्हा जेव्हा विदुराने मला ते सांगितलं की बघ तुझी मुलं त्यांच्यावर अत्याचार करतायत आणि तू थांबवायला पाहिजेस, तर मी म्हटलं नाही, सोडून दे. आणि मी आंधळा डोळा केला. त्यात कुठेतरी त्या सगळ्या अत्याचारामध्ये आणि त्या अधर्मामध्ये मी पण सामील आहे. माझा होकार जर नसता तर कदाचित बरेचसे अत्याचार थांबले असते. म्हणजे कुठेतरी मी पण जबाबदार आहे. तर त्यांना कुठेतरी भीती वाटते आज या धर्मक्षेत्रामध्ये धर्माच्यासाठी असणाऱ्या गोष्टींना वाव मिळणार की त्याला दाबलं जाणार. सो म्हणून धर्मक्षेत्रामध्ये जे धार्मिक पांडव आहेत ते जरी अल्पसंख्यक असले, शक्ती पण त्याची जरी कमी असली, तरी पण तिथे धर्माचं स्थान आहे. तर धर्माच्या स्थानामध्ये धार्मिक लोकांना नेहमी प्रोत्साहन मिळणार. सगळी परिस्थिती कशी घडून येणार? तर युद्धाच्या सुरुवातीला धृतराष्ट्राच्या मनामध्ये प्रश्न आहे, अरे हे 5च जण आहेत, माझी 100 मुलं आहेत. पांडवांचं सैन्य केवळ 7 अक्षौहिणी आहे, माझं सैन्य 11 अक्षौहिणी आहे. त्यांच्या सैन्यामध्ये इच्छा मृत्यू असलेले भीष्म नाही आहेत, त्यांच्या सैन्यामध्ये चिरंजीव अश्वत्थामा नाही आहे, त्यांच्या सैन्यामध्ये दुर्योधन, दुःशासन, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे सगळे मोठे मोठे शिक्षक आहेत. त्यांचे सगळे एकीकडे आहेत. ऍक्च्युली तराजू जर बघितला तर एक बाजू अशी ती पूर्ण जमिनीला टेकली आहे, एवढा वजनी येतो तराजू, आणि एकीकडे एक असं वर आहे. तरी पण धृतराष्ट्राच्या मनामध्ये भीती का बरं? का माहिती आहे? कारण ती जाणीव आहे, माहिती आहे की इथे काय होणार आहे. तर म्हणून भगवद्गीतेमध्ये नंतर 14व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणतात 3 प्रकारचे लोक असतात. त्यासाठी जे शब्द वापरले ते आहेत तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. तो तमोगुण म्हणजे साधारणपणे अंधार. कुठला अंधार? हा एक्झॅक्टली अज्ञानाचा अंधार, योग्य वर्तणुकीचा, योग्य समजुतीचा, योग्य आचरणाचा, योग्य चारित्र्याचा अभाव, तो अंधकार. सो तमोगुणातले लोक म्हणजे काय? कधीही भविष्याचा विचार नाही करणार, योग्य अयोग्याचा विचार नाही करणार, मनात आलं तसं वागणार. आणि बेसिकली अंधारामध्ये काय करतो आपण? लोकांचं पण नुकसान करतो आणि स्वतःचं पण नुकसान करतो. व्यसनी, जो व्यसनी व्यक्ती आहे तो काय करतोय? स्वतःचं नुकसान करतोय, पैसे जाळतोय आणि आपल्या परिवाराचं नुकसान करतो. सो व्यसनी व्यक्ती, हाऊ कॅन यू हार्म युअर सेल्फ? जो स्मोकिंग करतोय तो काय करतोय? तो स्वतःचा नाश करतोय, आजूबाजूचा नाश करतोय. हाऊ कॅन यू डू इट? बट यू डू इट. सो दॅट इज तमोगुण. रजोगुण म्हणजे काय? खूप ऍक्टिव्ह, खूप उत्साही, पण सर्व उत्साहापाठी, सर्व कर्तृत्वापाठी एकच गोष्ट, माझा स्वार्थ.
आणि सत्वगुणी व्यक्ती कोण? सत्वगुणी व्यक्ती पण खूप उत्साही, पण त्याच्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश असतो. त्याला माहिती आहे योग्य काय आणि अयोग्य काय. अयोग्य टाळण्यासाठी पण उत्साही आणि योग्य गोष्ट स्वीकारण्यासाठी पण उत्साही. तर रजोगुणी उत्साह हा अनडायरेक्टेड उत्साह असतो, त्याला दिशा नसते, फक्त उत्साह असतो, फक्त पळापळ. आणि सत्वगुणी उत्साह म्हणजे काय, त्याला एक दिशा असते आणि त्याला जर चुकीची दिशा द्यायचा प्रयत्न केला तर तो जे थांबतो. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट ना. ब्रेक लावणं पण इम्पॉर्टंट आहे आणि स्पीडअप करणं पण इम्पॉर्टंट आहे. सो अशा प्रकारचे 3 आहेत. तर धृतराष्ट्र आहे हा, जसं त्यांनी म्हटलं, अज्ञानाचा अंधकारामध्ये आपलं पूर्ण जीवन जगलंय. पण आपण म्हणतो ना धृतराष्ट्र आंधळा आहे. पहिल्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात, धृतराष्ट्र जन्मापासून जन्मांध होता, पण नैतिक दृष्टीने पण अंध होता. कारण तो डोळ्यांनी अंध होता, पण विदुर त्याचे जवळचे जे भाऊ आहेत त्याला नेहमी सांगायचे हे योग्य आहे, हे अयोग्य आहे. पण राजा कोण आहे? धृतराष्ट्र. तर राजाला ते निर्णय राजाला घ्यायला लागले. तर नेहमी त्यांनी काय केलं, नैतिक दृष्टीने पण आंधळेपणा केला आणि म्हणाला मला काही कळत नाही, तुम्ही निर्णय घ्या आणि मी काय करू शकतो, अशा प्रकारे नेहमी केलं. तर तमो गुणातला हा जो व्यक्ती आहे, याला जेव्हा आसक्ती आहे आपल्या मुलांप्रती, त्या परिस्थितीमध्ये आपलाच विजय व्हावा याप्रती आसक्ती आहे त्याला, आणि त्याला कळतंय की धर्मक्षेत्रामध्ये धार्मिक पांडवांना विजय मिळण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये काय होतं, भीती निर्माण होते. जिथे जिथे आसक्ती आहे तिथे तिथे दुःख आहे, आणि दुःखाची जेव्हा एक चाहूल लागते, आता दुःख येणार आहे, तेव्हा भीती निर्माण होते. सर्जरीला जाताना प्रत्येक पेशंटला भीती वाटते. का? त्याला माहिती आता कटिंग होणार आहे. फक्त जो एक्सपर्ट सर्जन असतो त्याला भीती नाही वाटत, बाकी सगळ्यांना भीती वाटते. सो आसक्तीमुळे दुःख, आणि दुःखाची चाहूल जेव्हा लागते तेव्हा भीती निर्माण होते. फक्त त्या भीतीला रिस्पॉन्ड काय करणार आपण? तर धृतराष्ट्र कसा रिस्पॉन्ड करतोय? धृतराष्ट्र तिथे पॅरलाइज झालाय. धृतराष्ट्र काही करू शकत नाहीये. साधारणपणे बघा ना, एक समजा उत्साही व्यक्ती असेल, त्याच्या जीवनामध्ये जर समस्या आली तर आपण काय करतो, त्या समस्येला टाळण्यासाठी एक तर पळून जातो, खूपच मोठी समस्या असेल, आपल्या हाताबाहेरची असेल तर, किंवा त्या समस्येला जर उत्तर देण्याची क्षमता असेल तर उत्साहाने उभे राहतो आणि त्या समस्येला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पण जो तमोगुणी व्यक्ती तो काय करतो माहिती आहे, त्याच्याकडे रजोगुणाचा एक अनडायरेक्टेड उत्साह पण नाही आहे, सत्वगुणाचं ज्ञान पण नाही आहे. तो काय करतो ना, आता काय करायचं, आता काय होणार, मी काय करू, नुसतं प्रश्न विचारतो. प्रभुपाद त्यांच्या पुस्तकामध्ये एक उदाहरण देतं. ऑस्ट्रिच माहिती आहे, ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिचच्या पाठीमागे जर कधी वाघ सिंह लागला तो पळतो तिथून, आणि पळता पळता त्याला एक लक्षात येतं की माझा स्पीड आणि वाघाचा स्पीड याच्यामध्ये काहीच तुलना नाही. मग काय करायचं, तो काय करतो, आपली मान, अशी लांब मान असते त्याची, ती जमिनीत टाकतो. त्याचा जो चेहरा आहे तो जमिनीत टाकतो तो. मग त्याच्या डोळ्यांना दिसतच नाही आता काही, आणि डोळ्यांना दिसत नाही म्हणजे टळलं, नो मोर डेंजर. पण असं होतं का, डोळे बंद करून समस्या जातात का? तो वाघ येऊन त्याला छान खातो, पण तो म्हणतो नो मोर प्रॉब्लेम. असं जसं मी म्हटलं, तमोगुणी व्यक्ती म्हणजे व्यसनी व्यक्ती. व्यसनी व्यक्ती व्यसन कधी करतो, साधारणपणे कारण नाही लागत, पण जास्ती व्यसन कधी करतो, जेव्हा दुःख येतात तेव्हा म्हणतो अरे माझ्या जीवनामध्ये ना खूप दुःख आहे. सो व्हॉट इज दिस, डोळे बंद करायचे. जी समस्या आहे, जे दुःख आहे त्याला फेस करायला पाहिजे, त्यासाठी मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, त्यासाठी पुस्तकं वाचून काहीतरी करायला पाहिजे त्याच्यावर, की डोळे बंद करायचे. आणि डोळे बंद करून त्या व्यसनामध्ये जेव्हा आपण बुडतो आणि आपली चेतना बधीर होते, जाणीवच नाही राहत आपण कुठे बसलोय, काय करतो, त्याच्याने ती समस्या जाईल. म्हणून अनेक वेळा जेव्हा लोक व्यसनी असतात त्यांना जर विचारलं हे व्यसन कुठून सुरू झालं, त्यांच्याकडे खूप छान कारण असतं. माझ्या जीवनामध्ये 15 वर्षाआधी आभाळ कोसळलं, एक खूप मोठी समस्या झाली होती, त्या समस्येमुळे आज माझी ही दुर्दशा झाली आहे. पण समस्या फक्त त्याच्याच जीवनात आहेत. या जगामध्ये असा कोणी व्यक्ती आहे ज्याच्या जीवनामध्ये समस्या नाही आहेत? सगळ्यांच्या जीवनामध्ये समस्या आहेत. पण तमोगुणी व्यक्तीने त्या समस्येला तोंड काय दिलं, डोळे बंद केले आणि स्वतःला बधीर केलं. म्हणजे जाणीवच नाही की ती समस्या आहे, दिसतच नाहीये, काही नाहीये. एका स्वप्नाच्या दुनियेत जायचं 4 तासांसाठी, आणि नंतर ती समस्या वाढते की कमी होते. सो दिस इज टिपिकल रिस्पॉन्स ऑफ ए तमोगुणी व्यक्ती. सेकंड पर्सन, जेव्हा पहिला श्लोक ऐकल्यानंतर संजय मग काय म्हणतो की हे धृतराष्ट्र, मी तुम्हाला सांगतो की युद्धभूमीवर काय झालंय. दुर्योधनाने काय केलं माहितीये, दुर्योधनाने जेव्हा तिथे एकत्र आले
युद्धभूमीवर दुर्योधन आपल्या रथावरून खाली उतरला आणि आपले गुरु द्रोणाचार्य यांना जाऊन काय म्हणतो, दृष्ट्वेमं पांडुपुत्राणाम, पांडूच्या मुलांना हे द्रोणाचार्य पांडूच्या पुत्रांचं सैन्य इथे समोर उभं आहे आणि हे जे आहे ना हे तुझ्या पश्यैताम पांडुपुत्राणाम आचार्य महतीम चमूम, हे आचार्य द्रोणाचार्य इथे पांडुपुत्रांचं सैन्य बघा म्हणतात, व्यूढाम द्रुपद पुत्रेण तव शिष्येण धीमता, म्हणतात हे द्रोणाचार्य तुमचा एक मोठा शत्रू होता द्रुपद आणि द्रोणाचार्य हे एका गुरुकुलात शिकले होते. द्रुपद राजाचा मुलगा होता आणि द्रोणाचार्य ब्राह्मणाचा मुलगा होता. त्या काळी गुरुकुलामध्ये दोघे शिकायचे. तेव्हा त्यांची मैत्री झाली होती आणि द्रुपदाने आपल्या मित्राला सांगितलं होतं, नंतर कधी तुला काही गरज वगैरे लागली तर मला विचारशील. आणि नंतर काय झालं, द्रोणाचार्य थोडे गरीब झाले आणि द्रुपद हा पांचाल नरेश झाला. तर एक दिवशी त्याची पत्नी, द्रोणाचार्याची पत्नी म्हणते की आपण इतके गरीब आहोत आणि अश्वत्थामा नेहमी दूध मागतो आणि मुलगा आहे दूध मागतो, तर त्याला मी नेहमी ना पिठामध्ये पाणी पिऊन मिक्स करून पाजते त्याला. तर किती दिवस असं पाजणार आपण पिठाचं पाणी दूध म्हणून, तर आपण काहीतरी करायला पाहिजे. ते म्हणाले नाही, जे काही आहे ते आहे. म्हणाले तुमचा मित्र होता बघा बालपणी आणि त्यांनी सांगितलं होतं की कधी काही मदत लागली तर मदत माग म्हणून, ते एकदा जाऊन मागा. तर नाही 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 हो नाही करता करता शेवटी द्रोणाचार्य हे द्रुपदाच्या महलात गेले आणि इतकेशे फाटके कपडे घालून आले आणि सगळ्यांसमोर म्हणाले, द्रुपद मी तुझा मित्र. द्रुपदाने बघितलं, अरे आता द्रोण आहे, आता मित्र आहे. पण तेव्हापर्यंत त्या राजसिंहासनाचा प्रभाव त्याच्यावर झाला होता आणि म्हणाला, याला जर सगळ्यांसमोर मी हो म्हणालो तर माझ्या मंत्र्यांसमोर माझी काय इज्जत राहील की अशा या फाटक्या कपड्याच्या माणसाला मी माझा मित्र समजतोय. तर यांनी मैत्री नाकारली सगळ्यांसमोर. म्हणाले, कोण आहेस तू? म्हणजे आपण दोघं मित्र होतो बालपणी, पण मी नाही ओळखत तुला. तर लक्षात आलं की जाणून बुजून करतोय. तर तेव्हा द्रोण म्हणालाय, ठीक आहे मी याचा बदला घेईन म्हणून. आणि मग द्रोणाचार्याने मग काय झालं, द्रोणाचार्य हे पांडवांचे शिक्षक बनले आणि जेव्हा पांडवांना शिक्षण दिल्यानंतर गुरुदक्षिणेची वेळ आली तेव्हा यांनी विचारलं, गुरुदक्षिणा काय द्यायची? तर म्हणजे मला गुरुदक्षिणा पाहिजे. द्रुपद आहे त्याला युद्धामध्ये हरवून माझ्यासमोर घेऊन या. तर आधी दुर्योधन गेला पण तो निष्फळ ठरला. मग अर्जुन म्हणाला, मी जाऊ का? म्हणाले, हो तू जा. अर्जुना गेला, युद्ध केलं, द्रुपदाला बांधून घेऊन आला. आता द्रुपदाला जेव्हा बांधून घेऊन आलं तेव्हा पूर्ण राज्य आता कोणाचं झालं? द्रोणाचार्याचं झालं, जो जिंकला. कारण गुरुदक्षिणा म्हणून ऑफर केली, त्यामुळे आता राज्य द्रोणाचार्याचं. द्रोणाचार्य काय म्हणतात, तुझं पूर्ण राज्य आता मला मिळालंय, भिक्षा म्हणून मी अर्ध राज्य तुला देतो. सो काही वर्षांपूर्वी द्रोणाचार्याला त्यांनी नकारलं होतं. तो द्रोणाचार्य आज त्याचंच राज्य 2 क्षणांपूर्वी त्याचं होतं ते मिळवून त्याला अर्ध राज्य भिक्षा म्हणून दिलं. त्याला राग आला द्रुपदाला. द्रुपद घरी गेला आणि द्रुपदाने एक यज्ञ केला आणि त्या यज्ञामधून एक मुलगा प्रकट झाला, त्याचं नाव होतं दृष्टद्युम्न. आणि त्या यज्ञामधून एक मुलगी प्रकट झाली, तिचं नाव होतं द्रौपदी. तर द्रौपदी आणि दृष्टद्युम्न यांचा साधारण जन्म नाही, एका यज्ञातून आहे. तर तो दृष्टद्युम्न आहे, द्रुपदाचा मुलगा आहे आणि त्याचा जन्म कशासाठी झाला? तर द्रोणाचार्यांशी युद्ध करण्यासाठी, कारण द्रोणाचार्यांनी त्यांचा अपमान केलाय. तर याला आता या द्रुपद पुत्राला दृष्टद्युम्नाला शिकवणार कोण? तर त्यांनी विचारलं, सगळ्यात श्रेष्ठ शिक्षक कोण आहेत? तर सगळ्यांनी सांगितलं द्रोणाचार्य. तर दृष्टद्युम्न द्रोणाचार्यांकडे जातो आणि म्हणतो, मला शिकवणार का? आणि द्रोणाचार्यांनी शिकवलं त्याला. पण म्हणाले की माझ्याकडे जर विद्यार्थी आला तर मी त्याला नाही म्हणू शकत, जर तो योग्य विद्यार्थी असेल तर. तर माहिती आहे की याचा जन्म झालाय मला मारण्यासाठी, पण त्याला शिकवलं. आणि ही आठवण दुर्योधन इथे म्हणतायत, व्यूढाम द्रुपद पुत्रेण तव शिष्येण धीमता. आठवलं का? तुम्ही ज्या शिष्याला शिकवलं तो हुशार शिष्य आज आपल्या शत्रूचं सैन्य त्यांनी अरेंज केलंय, कारण तो सेनापती आहे आणि आता आपल्याला त्याच्याशी लढायचं आहे. ही गोष्ट दुर्योधनाला तिथे युद्धभूमीवर सांगायची गरज काय? त्याच्या पाठी एक कारण. द्रोणाचार्याचा सगळ्यात आवडता शिष्य कोण आहे? अर्जुन आहे, कारण अर्जुनाच्या बऱ्याच स्टोरीज आहेत, आपण त्या परत कधीतरी घेऊ. तर आता दुर्योधनाने जेव्हा बघितलं की इथे ना युद्ध होऊ शकतं
आणि या युद्धामध्ये हे धार्मिक आहेत आणि आपण अधार्मिक आहोत, आपण बराच अन्याय केलाय. तर जसं धृतराष्ट्राला चाहूल लागली आहे हस्तिनापूरमध्ये, तर दुर्योधनाला तर माहितीच आहे की इथे आपण आपल्यावर दुष्परिणाम होईल धार्मिक जागेचा. म्हणून दुर्योधनाला पण आसक्ती आहे आणि दुर्योधनाच्या आसक्तीमुळे त्याला पण दुःख होण्याची चाहूल लागली आहे. आणि दुःख होण्याची, पराभव होण्याची चाहूल लागल्यामुळे त्याच्या पण मनात भीती आहे. पण दुर्योधन तमोगुणी आहे का? दुर्योधन रजोगुणी आहे. दुर्योधन स्वार्थी आहे. दुर्योधन खूप उत्साही आहे, खूप कार्यशील आहे, फक्त एका गोष्टीसाठी, माझा जर फायदा असेल तर तो रजोगुणी आहे. रजोगुणी व्यक्ती काय करतो? तमोगुणी व्यक्तीसारखा पॅरालाइज नाही होत. रजोगुणी व्यक्ती काय करतो? तो प्रत्येक वेळेस प्लॅनिंग करतो आणि गोष्टीला फिरवायचा प्रयत्न करतो, परिस्थितीला अजून काहीतरी वळण द्यायचा प्रयत्न करतो. बेसिकली मॅनिप्युलेशन. आतापर्यंत मॅनिप्युलेटच केलं सगळं, यावेळेस पण शेवटच्या क्षणी पण मी मॅनिप्युलेट करणार आणि कसंही काही ये न के न प्रकारे ना हुक ऑर बाय क्रुक मी परत निकाल माझ्याकडून लावायचा मी प्रयत्न करणार. तर त्याला माहितीये द्रोणाचार्याचा प्रिय शिष्य आहे अर्जुन. आणि जसा अर्जुन द्रोणाचार्यांना बघून थोडा हतबल झाला, तसा द्रोणाचार्याचं पण अर्जुनावर प्रेम आहे. पण द्रोणाचार्य आता तिथे उपस्थित आहेत, त्यांना माहिती आहे द्रोणाचार्य आणि अर्जुन जर समोरासमोर आले, चान्स आहे की द्रोणाचार्य योग्य उत्साहाने लढाई नाही करणार आणि त्याच्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं. तर म्हणून त्याच्या मनामध्ये, द्रोणाचार्याच्या मनामध्ये चांगलं लढ, उत्साहाने लढ हा विचार देण्याची खूप गरज आहे. सो आता द्रोणाचार्य अर्जुनाला बघून जर वीक झाले आणि म्हणाले हा तर शिष्य नाही लढायचा, तर त्याला ती अग्नी प्रज्वलित करायची द्रोणाचार्याच्या मनामध्ये. तर द्रोणाचार्याच्या मनामध्ये अग्नी प्रज्वलित करण्यासाठी काय करू शकतो? मी रजोगुणी आहे तर मला सगळं जग तसंच दिसतं. मी मॅनिप्युलेटिव्ह आहे तर मला सगळं जग मॅनिप्युलेटिव्ह त्याला वाटतं. याला अर्जुनाशी प्रेम आहे, पण दृष्टद्युम्न, कारण द्रुपदाचा मुलगा आहे. दृष्टद्युम्नाशी प्रॉब्लेम नाहीये, पण कोणाशी प्रॉब्लेम आहे? द्रुपदाशी. म्हणून तो दृष्टद्युम्न नाही म्हणत, द्रुपद पुत्र आहे ना. कसे शब्द वापरायचे ही कला रजोगुणी लोकांना माहिती असतं. कोणाला कुठे टोचणार आहे हे बरोबर सगळं कॅल्क्युलेशन माहिती असतं. यांना कुठले शब्द नाही आवडत आणि बरोबर त्यांना त्रास द्यायचा असेल तेव्हा त्यांच्यासमोर तेच शब्द वापरायचे. यांना हे शब्द आवडत, याच्याकडून काम करून घ्यायचंय, यांना आपल्याकडून करून घ्यायचंय, तर कुठले शब्द वापरायचे जेणेकरून हे एकदम माझ्याकडे एकदम अनुकूल होतील. आणि यांना दाबायचंय तर यांना कुठल्या शब्दांनी हिंसा होईल आणि कुठले शाब्दिक वार कसे करायचे. सो म्हणून दुर्योधन तिथे आपल्या रजोगुणाचा एक प्रकटीकरण करतोय आणि म्हणतोय, अहो ऐकलत का, हे पूर्ण सैन्य आहे ना पांडवांचं. मी म्हणाले तव शिष्येन धीमता, तुमच्या शिष्य दृष्टद्युम्नी जो द्रुपद पुत्र आहे त्यांनी हे सेना रचली आहे आणि आता तरी समजून घ्या परिस्थिती काय आहे, थोडे लढण्यासाठी अग्रेसिव्ह. सो दिस इज द रिस्पॉन्स ऑफ समबडी हू इज इन रजोगुण. त्यांचं त्याचे मॅनिप्युलेटिव्ह नेचर आहे ना, ते कधी कम्प्लीट नाही होत. सो दोघांना भीती आहे, पण एकाने आपल्या तमोगुणामुळे पॅरालाइज झालाय आणि एकाने भीतीमुळे तो जागरूक झालाय आणि मॅनिप्युलेट करतोय, योग्य शब्द कसे वापरायचे असं बोलतोय. पुढे काय म्हणतो? पुढे म्हणतो की आपलं जे मद अर्थे त्यक्त जीविता, त्याचं सगळं सैन्य बघून दुर्योधन म्हणतो हे जे सगळं सैन्य आहे ना, हे माझ्यासाठी प्राण देण्यासाठी इथे तयार आहे. विचार करा किती हा स्वार्थीपणा आहे. स्वतःच्या सैन्याकडे मद अर्थे त्यक्त जीविता, हे सगळे लोक माझ्यासाठी प्राण द्यायला तयार आहेत. याच्यामध्ये कुठेतरी आपण म्हणू की अरे थोडं एक काय म्हणतात, एक स्वाभिमानासारखं पण वाटतं, पण दुसरं ना याच्यामध्ये एक शाब्दिक क्रूरता आहे. हे सगळे जण माझ्यासाठी मरणार आहेत, म्हणजे मी जिवंत राहणं किती महत्वाचं आहे, हे लोक मेले तरी चालतील, हा अहंकार नाही आहे ना. सो दिस इज दुर्योधन. नाउ थर्ड पर्सन इज अर्जुन. अर्जुन पण त्या युद्धभूमीमध्ये आणि अर्जुनावर पण आसक्तीचा चष्मा आहे. कुठली आसक्ती आहे पण त्याची धृतराष्ट्राची आसक्ती नाही. धृतराष्ट्राची आसक्ती कुठली आहे? स्वार्थापोटी अन्यायाप्रती जी आसक्ती होती त्याची, ती सगळी आता तिथे तुटणार आहे. त्याची भीती आहे त्याची. दुर्योधनाची भीती आहे की पूर्ण आयुष्यभर मी यांचा छळ केला आणि तो छळ कदाचित आज समाप्त होणार आहे आणि छळ जेव्हा समाप्त होतो तेव्हा छळ करणाऱ्या व्यक्तीची पण समाप्ती होते, ती भीती आहे त्याला. आणि अर्जुनाची काय भीती आहे? मी सांगितलं तुम्हाला पहिल्या सुरुवातीला, अर्जुनाला कर्तव्याची भीती नाही आहे. अर्जुनाने 1000 युद्ध लढले आहेत. अर्जुनाची भीती आहे कर्तव्य करता करताना आजपर्यंत आजोबांची सर्जरी कधी करायची वेळ नाही आली.
आईची सर्जरी करायची वेळ नाही आली, मामाची, काकांची, भावांची सर्जरी करायची वेळ नाही आली, आणि आज आजोबा, काका, मामा, भाऊ, शिक्षक सगळे माझ्याकडूनच सर्जरी होणार आहे. सो आले सर्जरी करायला, चला बघतो मी कोणाकोणावर सर्जरी करायची आहे. पण सगळे नातेवाईक बघून सो त्यांच्या मनात पण भीती निर्माण झाली. पण त्यांच्या मनातली जी भीती आहे ती अधर्मावर आधारित भीती नाही आहे, जी धृतराष्ट्राची आणि दुर्योधनाची त्यांची भीती आहे. कसेही असले, कोणीही असले, शेवटी माझे आजोबा आहेत, माझे शिक्षक, माझे भाऊ बंधू आहेत. ही जी भीती आहे ती भीतीच आहे. पण याच्या पाठीमागे जी भावना आहे ही कसली भावना आहे? ही ना, काय म्हणू आपण, ही एक सात्विक भावना आहे. लोकांची काळजी करण्यासाठी. आणि काय कारणं देतात पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन युद्ध न करण्यासाठी? म्हणतात, जर मी यांच्याशी युद्ध केलं तर मला पाप लागेल. आणि आतापर्यंत हजारो युद्ध केलेस, शंकरासोबत पण युद्ध केलंस, तेव्हा पाप नाही लागलं तुला? मग काय म्हणतो, नाही हो, शिक्षकांना मारायचं नसतं, शिक्षकांना फुलं व्हायचे असतात, बाण नसत मारायचे. म्हणून शिक्षकांना जेव्हा आपण बाण मारतो ते पाप आहे. आतापर्यंत मी जेव्हा लढलो तेव्हा शिक्षकांशी नाही लढलो कधी. म्हणून आज मला पापाची भीती काय? युद्धामुळे पापाची भीती नाही आहे, कोणासोबत युद्ध आहे त्याच्यामुळे पापाची भीती आहे. आणि जेव्हा या सगळ्या श्रेष्ठ मंडळीला मी युद्धामध्ये समजा मारून टाकलं, माझ्यामध्ये आहे ते कौशल्य, मी मारू शकतो. मारल्यानंतर या जगामध्ये जी काही संस्कृती टिकवून ठेवली आहे वरिष्ठ लोकांनी, जेव्हा एका परिवारातले किंवा समाजातले वरिष्ठ लोक नष्ट होतात तेव्हा त्या समाजामध्ये जी संस्कृती होते ती नष्ट होते. महिलांचं रक्षण कोण करणार? नंतर म्हणतात की जसं पिंडदान वगैरे काही काही गोष्टी आहेत पूर्वजांसाठी आपण करतो, त्या सगळ्या संस्कृतीला कोण जपणार आहे? म्हणतात, मी यांना मारलं, मी पापाने ग्रस्त होईन, समाजाच्या नाश होण्यासाठी मी जबाबदार ठरेन. तर त्यांना हे मग आठवतच नाही आहे की माझ्या परिवारावर, माझ्या आईवर, माझ्या पत्नीवर या लोकांनी किती वेळा अन्याय केला. तो बाजूलाच आहे, पण ठीक आहे, ते मी माफ करीन. पण समाजामध्ये जो त्रास होईल, समाज जो कोसळेल, त्यासाठी मी जबाबदार आहे, ते ती भीती येतात. तर धृतराष्ट्राला पण भीती आहे त्याच्या आसक्तीमुळे, दुर्योधनाला भीती आहे त्याच्या आसक्तीमुळे, अर्जुनाला भीती आहे त्याच्या आसक्तीमुळे. पण तिघांचा या आपापल्या आसक्तीच्या, आपापल्या भीतीचा रिस्पॉन्स काय? धृतराष्ट्र पॅरलाइज झाला, दुर्योधन मॅन्युप्युलेटिव्ह झाला, आणि अर्जुन काय झालं? अर्जुनाने हे सगळे कारणं दिले. नंतर दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणतात की ॲक्च्युली श्रेयस्कर काय ते मला माहिती नाही. मी मोठ्या मोठ्या गोष्टी बोललो, मला भरपूर ज्ञान आहे, पण मला साक्षात्कार काहीच नाही. असं पण होईल, तसं पण होईल, असे 5 कारणं दिले मी, पण शेवटी आता मी करायचं काय ते नाही माहिती आहे. मग तेव्हा अर्जुन काय रिस्पॉन्स देतात माहिती आहे? दुसऱ्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकामध्ये म्हणतात, कार्पण्य दोषोपहत स्वभाव. म्हणतात कार्पण्य दोष. संस्कृतामध्ये 2 शब्द आहेत, कृपण आणि ब्राह्मण. आज जो जातीने ब्राह्मण आहे तो ब्राह्मण नाही. हा ब्राह्मण आहे, हा वैचारिक दृष्टीने ब्राह्मण आहे. कृपण म्हणजे ज्याला आपण मराठी भाषेमध्ये कंजूस म्हणतो. कंजूस व्यक्ती म्हणजे कोण? गरीब व्यक्ती, बरोबर? नाही, बोला मग कोण आहे कंजूस व्यक्ती? कोण आहे? कंजूसची व्याख्या काय आहे? श्रीमंत पण खर्च नाही करत, खिसे भरलेले आहेत पण एक नाणं बाहेर नाही, त्याला कंजूस म्हणतात, राईट? सो कृपण म्हणजे जो कंजूस आहे, त्याच्याकडे भरपूर काही आहे पण तो त्याचा वापर नाही करत आहे. आणि ब्राह्मण म्हणजे उदार वृत्तीचा. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, द्रोणाचार्य ब्राह्मण आहे, त्यांनी काय उदार वृत्ती दाखवली? ज्याचा जन्म त्याला मारण्यासाठी झालाय, तो जेव्हा त्याला शिक्षणासाठी मागायला आला तेव्हा त्यांनी शिक्षण दिलं, त्याला म्हणतात उदार वृत्ती. त्याच्याकडे जर पैसे असेल तर पैशाची उदारता, ज्ञान आहे तर ज्ञान वाटपाची उदारता. ज्ञान वाटपासाठी घ्या, ज्ञान घ्या, तुम्ही पण शिका, तुम्ही पण शिका, त्याला म्हणतात ब्राह्मण, वृत्तीचा ब्राह्मण. सो ब्राह्मण आणि कृपण हे 2 विरोधार्थी शब्द आहेत. तर कृपण म्हणजे कंजूस आणि कार्पण्य म्हणजे त्याचं नाऊन. सो कृपण इज ॲडजेक्टिव्ह, कृपण हा या विशेषण, आणि नाऊनला काय म्हणतात? नाम, सर्वनाम. सो या ओके, सो नाऊन इज कार्पण्य. सो अर्जुन इज सेइंग कार्पण्य दोष झालाय मला. सी दिस ब्युटिफुल वर्ड,
जेव्हा त्याला कळत नाहीये की मी आता काय करू, काय योग्य काय अयोग्य आहे, समाजाला पण टिकवून ठेवायचं आहे, पण मी आमच्या श्रेष्ठजनांशी पण युद्ध नाही करू शकत, पण अन्यायाविरुद्ध पण लढायला पाहिजे, ते पण एक क्षत्रियाचा धर्म आहे. आणि जर मी रिकाम्या हाती घरी गेलो तर द्रौपदी मला विचारेल, भीमाला दुःशासनाला मारलंच की नाही, दुःशासनाने माझी साडी खेचली होती तेव्हा मी तिला काय म्हणून सोडून दिलं मी. म्हणून पत्नीप्रती पण कर्तव्य आहेत, आईप्रती कर्तव्य आहेत. श्रीकृष्ण म्हणतात की युद्ध कर, तर श्रीकृष्णांप्रती कर्तव्य आहेत, योग्य आणि अयोग्याची जाण आहे. पण हे सगळे माझे नातेवाईक आहेत. कॅन यू इमॅजिन त्याची काय खेचाताण चालू आहे? अर्जुनाची अशी सगळी खेचाताण चालू आहे आणि तो पण दुःखी आहे आणि तो पण भयभीत आहे. पण तो काय रिस्पॉन्स देतो? तो म्हणतो, श्रीकृष्ण मला लक्षात आलंय मी कृपण आहे, ॲक्च्युली माझ्याकडे भरपूर ज्ञान आहे, ॲक्च्युली माझ्याकडे भरपूर कौशल्य आहे, पण मी या क्षणी त्याचा वापर नाही करू शकत आहे, म्हणून कार्पण्य दोष झालाय मला. म्हणून कार्पण्य दोष बहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता. मूढ म्हणजे मूर्ख आणि सम्मूढ म्हणजे सम्यक रूपेण मूढ, पूर्णपणे मूढ. म्हणतो आहे माझ्याकडे ज्ञान खूप, नैतिकता माझ्यापेक्षा जास्त कोणाकडे असेल, चारित्र्य माझ्यापेक्षा जास्त कोणाकडे असेल, पण या क्षणी माझ्यामध्ये कार्पण्याचा दोष आलाय आणि म्हणून धर्माप्रती, योग्य आणि अयोग्याप्रती मी पूर्णपणे कन्फ्यूज झालोय. पृच्छामि त्वाम, मी तुला प्रश्न विचारतोय आता, काय करू? यत् श्रेयस्या निश्चितम ब्रूहि तर्मे. निश्चितपणे मला सांग, श्रेयस्कर काय आहे, लांबच्या दृष्टीने चांगलं काय आहे, मला तात्पुरता चांगलं 2 क्षणांसाठी चांगलं काय ते नको सांगू, मला सांग की या जगासाठी हितकारक काय ते सांग. आणि का सांग मला? का आतापर्यंत तू गप्प होतास, पहिल्या अध्यायामध्ये तू काहीच नाही बोललास, दुसऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये मी तुला म्हणतोय प्लीज सांग मला, का श्रीकृष्ण शांत होते पहिल्या अध्यायामध्ये माहिती आहे? कारण अर्जुनच बोलत होता. श्रीकृष्ण मी तुला एक कारण देतो, हे युद्ध का नाही करायचं, कारण पाप. श्रीकृष्ण मी तुला एक कारण समाज नष्ट करू. तो जेव्हापर्यंत आपण बोलतो तेव्हा परमात्मा पण हृदयामध्ये गप्प असतो. आपल्या सर्वांच्या हृदयाच्या रथावर सारथी आहेत, परमात्मा म्हणून सारथी श्रीकृष्ण आहेत. पण जेव्हापर्यंत आपण श्रीकृष्णांना ऐकवतो, असं करायचं असतं ॲक्च्युली, हे असं करायला पाहिजे. पण जेव्हा आपण नम्रपणे परमात्मा, हे श्रीकृष्ण, हे परमेश्वरा मला थोडं मार्गदर्शन करणार का? मला ज्ञान खूप आहे, पण योग्य वेळी काय करावं हे नेहमी मी फसतो. पुस्तक लिहायला सांगितलं तर मी एवढं जाड पुस्तक लिहू शकतो, पण माझ्या जीवनामध्ये जेव्हा ती परिस्थिती येते तेव्हा मी पॅरालाइज होतो किंवा मॅनिप्युलेटिव्ह होतो. सो श्रीकृष्णांना अर्जुन सांगतात, शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्न. की आतापर्यंत आपण दोघं मित्र होतो आणि मित्र गप्पा मारतात, आणि गप्पा जेव्हा आपण मित्र मैत्रिणींसोबत मारतो तेव्हा त्याच्यातून काही निष्कर्ष निघतो का? गप्पा असतात. गप्पा वेळ वाया घालवण्याचा एक माध्यम आहे. माझं असं मत आहे, तुझं असं मत आहे, आणि शेवटी काही निष्कर्ष नसतो. अर्जुन म्हणतोय पहिल्या अध्यायामध्ये ना तू मित्र होतास माझा आणि मी नुसत्या गप्पा मारल्या तुझ्यासोबत, पण त्याचा निष्कर्ष काहीच नाही. पण युद्धामध्ये असं म्हणू शकत नाही, मला निष्कर्ष नाही लागला, उद्या भेटूया का? तुम्ही युद्ध करायला तयार नाही, पण ते लोक सगळे रेडी आहेत, संपणार, बरोबर? सो निष्कर्षाला पोचायची गरज आहे, पण निष्कर्षाला पोचायसाठी मित्राचं नातं पुरेसं नाही आहे. जर निष्कर्ष पाहिजे असेल, प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतील, तर काय करायला लागेल? त्या नात्याला बदलायला लागेल. मित्राच्या नात्याला अर्जुनाने धीटपणे, शौर्याने बदललं आणि म्हणाले, शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. याच्या पुढे आपण दोघं मित्र नाही, याच्या पुढे तू माझा गुरु आणि मी तुझा शिष्य, तर मला मार्गदर्शन करशील का? दिस इज कॉल्ड रिस्पॉन्स ऑफ ए सत्वगुणी पर्सन. सत्वगुणी व्यक्ती हा ज्ञानयुक्त असतो, पण त्या ज्ञानाचा एक भाग काय माहिती आहे? हे पण माहिती पाहिजे की कुठे आपलं ज्ञान आपल्याला कामी नाही येणार. ज्ञान जर संपूर्ण नसेल, परिपूर्ण नसेल, तर एक अहंकार असतो, माझं ज्ञान हे परिपूर्ण आहे, मी सगळ्या परिस्थितीमध्ये मी जिंकीन. आणि ते खोटं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण खूप मोठे हुशार असू, खूप मोठे एक्सपर्ट असू, कुठल्या ना कुठल्या क्षणी आपला पण पराभव झालेला आहे. तर याला स्वीकार करणं की काही परिस्थिती माझ्या एकट्याने नाही होणार, काही परिस्थितीसाठी परमेश्वराचं मार्गदर्शन जेव्हा लागेल तेव्हा ती पराकाष्ठेचं जे स्ट्रेचिंग आहे, 250 किलोमीटर्स पर अवरला जेव्हा ती कार क्रॅश होते तेव्हा यू नीड सम स्पेशल गायडन्स, यू नीड सम स्पेशल सेफ्टी डिव्हाइसेस. 60 किलोमीटर्स पर अवरला एक सिंपल फ्रंट एअर बॅग इज सफिशियंट, 200 इज नॉट सफिशियंट. सो अर्जुन
याने 60 किलोमीटर्स पर आवर 100 किलोमीटर याला बरेच ॲक्सिडेंट केलेले आहेत, त्याच्यातून तो जिंकून बाहेर आला आहे. टुडे इट इज नॉट 100, इट इज 250. सो टुडे ही सेज मला पण भीती वाटते, पण मला ना याच्यामध्ये मी पॅरलाइज नाही होणार आणि मी मॅनिप्युलेशन नाही करणार. मी काय करणार माहिती आहे, मी गुडघ्यांवर येणार आणि श्रीकृष्णाला सांगणार, हे श्रीकृष्ण तुम्ही मला मार्गदर्शन करणार का, तुम्ही माझा वापर करणार का, तुम्हाला या जगामध्ये जे घडवून आणायचं आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदा आत्मानं सृजामी अहम. मी तेव्हा जगात येतो, तुम्हाला या जगामध्ये धर्माची स्थापना करायची आहे, तुम्ही तुमच्या हातामध्ये हतियार शोधताय, मी तुमचं हतियार बनू का, मला तुम्ही वापरणार का, आणि मी तुमच्याद्वारे वापरलं जाण्यासाठी मला तुमच्या इच्छेप्रमाणे चालायला लागेल, माझ्या इच्छांना बाजूला ठेवायला लागेल. तर मला मार्गदर्शन करा, काय योग्य काय अयोग्य, काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. त्याला म्हणतात समर्पण. समर्पण म्हणजे काय, समर्पण म्हणजे निष्क्रिय होणं नाही. मी समर्पित झालो म्हणजे आता मी कोपऱ्यात जाऊन बसणं नाही. समर्पित झालो म्हणजे आता मी माझ्या इच्छेप्रमाणे नाही वागणार, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागणार. परमेश्वर म्हणजे धाव धाव, बस बस, मार मार, शांत बस शांत बस. त्या समर्पणाची ना आपल्या सर्वांना खूप भीती वाटते. आणि ही भीती केव्हापर्यंत वाटणार माहिती, जेव्हापर्यंत आपल्याला आपल्या बुद्धीवर विश्वास आहे, तेव्हापर्यंत आपण आपल्या बुद्धीवर अवलंबून आहोत, तेव्हापर्यंत समर्पण हे खूप भीतीदायक वस्तू आहे. कल्पना ही खूप भीतीदायक. बापरे समर्पण करायला लागेल म्हणजे दुसऱ्याचं ऐकायला लागेल, बापरे मी एवढा हुशार, मी हा मी तो. पण ॲक्च्युली ज्यांना समर्पणाचं तत्त्व कळतं, आपल्याला साधारणपणे रस्त्यावरच्या व्यक्तीला समर्पण नाही करायचं आहे. आपल्याला पूर्ण जगाचे पालन करते, सृष्टी करते श्रीकृष्ण जे सर्वात प्रेमळ व्यक्ती आहे, त्यांनी आजपर्यंत कोणाला त्रास नाही दिला. उलट ज्यांनी ज्यांनी श्रीकृष्णाची भक्ती केली त्यांचं नेहमी कल्याण केलं. अशा एका प्रेमळ कृतज्ञ व्यक्तीला समर्पण व्हायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला हे कळतं याला समर्पण नाही करायचं आहे, हा छळ करू शकतो, हा उद्या फिरू शकतो, श्रीकृष्णाला समर्पण करायचं आहे, तेव्हा मग लक्षात येतं अशा विश्वासू प्रेमळ कृतज्ञ व्यक्तीला समर्पण केल्यावर कधी आपलं नुकसान नाही होणार, आपला नेहमी फायदा होणार आहे. त्याचं उदाहरण श्रीकृष्णांना आपल्याला द्यायचं होतं की बघा हे तिन्ही व्यक्ती तिथे आहेत, एक तमोगुणी, एक रजोगुणी, एक सत्वगुणी आहे. पण सत्वगुणी व्यक्तीने काय केलं, जेव्हा भीती वाटली तेव्हा परमेश्वराची शरण घेतली आणि परमेश्वराचे आदेश स्वीकारले, सक्रिय झाला, युद्ध लढले आणि समोरच्या सैन्याला एक 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 करून परमेश्वराच्या इच्छेनुसार नष्ट केलं. एक खूप लहानशी छोटीशी खूप छान गोष्ट आहे. पण भीमाचा एक मुलगा होता, त्याचं नाव होतं घटोत्कच. हिडिंबा नावाची एक राक्षसी होती, ती वनवासाच्या वेळेस भीमाप्रती आकर्षित झाली होती आणि त्या संबंधातून घटोत्कच म्हणून एक राक्षस जन्मला होता. तर तो भीमाचा मुलगा आहे पण तो राक्षस आहे. तर अर्जुन आणि कर्ण हे दोघं खूप मोठे शत्रू. कर्णाच्या मनामध्ये अर्जुनाप्रती खूप मोठं वैर. तर प्रत्येक श्वासोश्वास कर्ण फक्त एका गोष्टीमुळे करतोय, मला अर्जुनाला मारायचंय, मला अर्जुनाला मारायचंय. तर कर्णाने काय केलं होतं, एक शक्ती नावाचं एक अस्त्र मिळवलं होतं, जे अमोघ अस्त्र आहे. शक्ती अस्त्र जर मारलं, ज्याच्यावर कोणावर मारू दे तो मरणार. तर कर्णाने तो शक्ती अस्त्र मिळवला होता आणि तो राखून ठेवला होता. कोणासाठी, अर्जुनासाठी राखून ठेवला होता. ही गोष्ट श्रीकृष्णांना कळली आणि समर्पण अर्जुनाने युद्धाच्या सुरुवातीला केलंय की युद्धाच्या नंतर केलंय, सुरुवातीला केलंय, कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या सुरुवातीला केलंय. सो आता श्रीकृष्ण म्हणतात की हा माझ्याप्रती समर्पित आहे. समर्पण झाल्यानंतर आपली काळजी आपण घेणार की आपण ज्याला समर्पण केलं ते घेणार. आपल्या तुमच्या घरी कोणा घरी कुत्रा असेल तर कुत्र्याने तुमच्यासाठी समर्पण केलंय, तुम्हाला काही त्रास होऊ नये म्हणून तो भुंकतो, त्याची काळजी कोण घेतं, त्याला वेटकडे कोण घेऊन जातं, त्याला चालवायला कोणी घेऊन जातं, बरोबर. सो दॅट्स हाऊ द रिलेशनशिप इज. श्रीकृष्णाला लक्षात आलं हा कर्ण आहे ना, याने तो शक्ती अस्त्र वाचवून ठेवलाय आणि तो अर्जुनाला जर मारला तर अर्जुनाला त्रास होऊ शकतो. आणि ज्यांनी मला समर्पण केलंय कोणत्याही प्रतिजानीही नमे भक्तः प्रणश्यती. सो श्रीकृष्ण काय म्हणतात, काहीतरी करायला पाहिजे. मग काय केलं श्रीकृष्णाने, काय केलं असेल, कुठल्या चांगल्या योद्धाला मारण्याला नाही होऊ शकत ना. पांडवांच्या बाजूने दुसऱ्या कुठल्या योद्धाला जर समोर केलं असतं, पण तो चांगला जर माणूस आहे तर त्याचं मरण झालं असतं. श्रीकृष्णाने काय केलं असेल, श्रीकृष्णाने त्या घटोत्कचाला बोलवलं
तो राक्षसच आहे, पण तो भीमाचा मुलगा आहे. असं म्हणून त्या घटोत्कचाला बोलवलं आणि घटोत्कचाला सांगितलं तू आताच काम चालू कर. आणि घटोत्कच इतका तो विशाल होता आणि इतका मायावी होता आणि इतका तो राक्षस होता, असा तो चालायचा तर कुरु सैन्याला मारायचा. आणि त्यांच्याकडे कोणीच असं राक्षस नाही. तर घटोत्कच हो 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 असं येतोय. तर दुर्योधनापर्यंत ही खबर पोचली की अरे हा कुठून तरी भीमाचा मुलगा घटोत्कच म्हणून आलाय आणि तो फक्त जिवंत राहिला, त्याला लढायची पण गरज नाही, फक्त त्याला चालायला सांगितलंय. फक्त तू चालून ये, असं थोडं फिरून ये, शतपावली करून ये. शतपावलीमध्ये आपले हजारो राक्षस आपले सैन्य मरतंय, काहीतरी करायला पाहिजे. दिस न्यूज वेंट टू दुर्योधन आणि दुर्योधन गॉट पॅनिक झाला तो. अरे सगळ्यांची आपण खबर घेऊ शकतो, पण एवढ्या मोठ्या राक्षसाचं काय करणार. तर त्यासाठी काय करायला लागेल, तर एवढ्या मोठ्या राक्षसासाठी शस्त्र नाही आहे. जाऊन कर्णाला म्हटलं, कर्णा तुझ्याकडे शक्ती अस्त्र आहे, यांच्याकडे कोणाकडे असा बाण नाही की हा घटोत्कच भरेल, तुझ्याकडे शक्ती तो नाही देणार. हा शक्ती अस्त्र तर मी कोणासाठी तरी राखून ठेवले, हा नाही देणार. दुर्योधन म्हणतो आपण जर जगलो तर वापरू, जगलोच नाही तर कोणाशी विरुद्ध वापरणार आहेस. म्हणून माझी तुला ऑर्डर आहे, या शक्ती अस्त्राने घटोत्कचाला मारायची आज्ञा आहे. कर्णाला आपल्या हृदयावर हात ठेवून नाईलाजाने दुःखी होऊन तो शक्ती अस्त्र काढायला लागला आणि घटोत्कचाला मारायला लागला. आणि ज्या दिवशी घटोत्कच पडला त्या दिवशी श्रीकृष्ण आनंदाने अर्जुनाकडे गेले आणि म्हणाले आज मी खूप आनंदात आहे. अर्जुन म्हणाले माझ्या भावाचा मुलगा गेला घटोत्कच आणि आम्ही सगळे 5 पांडव दुःखी होत आणि तुम्ही आनंदात काय. तर म्हणाले बघ तो राक्षस होता, त्याची वृत्ती राक्षसाचीच होती आणि आज नाहीतर उद्या, कारण मी धर्माची स्थापना करायला आलोय. यदा यदा ही धर्मस्य, धर्माच्या स्थापनेमध्ये एकही राक्षसाला जिवंत ठेवणं चुकीचं होतं, म्हणून कधी ना कधी मला त्याला मारायचंच होतं. आज मी काय केलं, अशी सगळी ही अरेंजमेंट केली की मध्येच त्याला बोलवलं, मध्येच त्याला पुढे केलं आणि त्याचा जो एक पॅनिक झाला त्याच्यामुळे तो शक्ती अस्त्र बाहेर आला. आणि तुला माहिती नसेल पण तो शक्ती अस्त्र तुझ्यासाठी राखून ठेवला होता. आणि आज मी का आनंदित आहे माहिती आहे. आणि याच्या पुढे कर्णाला तू आरामात मारशील आणि कर्ण तुला अजिबात मारू शकत नाही, याचा अर्थ तू वाचलास. अर्जुनाला हे सगळं माहितीच नव्हतं. अर्जुन विचार करतोय की अरे माझा भाचा गेला, पुतणा गेला. आणि अर्जुनाला ही सगळी गोष्ट सांगितल्यानंतर अर्जुनाला लक्षात आलं की श्रीकृष्ण काय काय गोष्टी करतायत आपल्या पलीकडे, पण केवळ आपल्याला वाचवण्यासाठी आणि धार्मिक वातावरणाला वाचवण्यासाठी आणि या जगाला योग्य वातावरण निर्मिती करण्यासाठी. आणि संपूर्ण 18 दिवसांचं युद्ध समाप्त झाल्यानंतर शेवटच्या दिवशी जेव्हा युद्ध समाप्त झालं आणि रथ संध्याकाळी आला, रोज काय करायचे, श्रीकृष्ण सारथी होते, श्रीकृष्ण आधी उतरायचे आणि मग श्रीकृष्ण असे मागे यायचे आणि मग अर्जुनाला खाली हात देऊन उतरवायचे. तर शेवटच्या दिवशी श्रीकृष्ण म्हणतात आज तू पहिल्यांदा उतर. तर अर्जुन म्हणतात का, एवढे दिवस तुम्ही यायचे सारथी म्हणून, ड्रायव्हर येतो ना मागे दरवाजा उघडायला, तर तुम्ही यायचे का. म्हणजे नाही आज मी म्हणतोय म्हणून आज असं. तर अर्जुन म्हणजे ठीक आहे. अर्जुनाचं एक चांगला गुण आहे, प्रश्न विचारतो. तू मनातलं काय ठेवत नाही, कन्फ्यूज झालं तर प्रश्न विचारायचे, उत्तर शोधून काढायचं. तर का तू उतर. तर मग त्या दिवशी अर्जुन उतरला, अर्जुन दूर गेला. नंतर श्रीकृष्ण उतरून शेवटी दूर आले. दूर जेव्हा आले तेव्हा तो पूर्ण जो रथ होता तो विस्फोट झाला. मग तेव्हा अर्जुनाने म्हटलं आता विस्फोट कशा झाला. तो म्हणजे 18 दिवस वेगवेगळ्या शत्रूंनी तुझ्या रथावर वार केले होते, केवळ मी तिथे बसलो होतो त्याच्यामुळे मी सगळं राखून ठेवलं होतं. पण त्याला असं सस्पेंडेड ठेवू शकत नाही, नेहमीसाठी ते असे अस्त्र कुठे फुटतील काय होतील माहिती, तर त्यांना फोडणं पण गरजेचं होतं. शेवटच्या दिवशी तुला बाहेर काढलं, मी बघा अस्त्र. मग अर्जुन लक्षात आलं की किती वेळा मी श्रीकृष्णांचा ऋणी आहे. पण श्रीकृष्ण असे ऋण करतात की ते सांगतही नाही. पण जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे त्यावेळेस मी वाचण्याचा काहीही चान्स नव्हता, केवळ श्रीकृष्णाची कृपा. त्याच्या मागे राहून मदत करणारे श्रीकृष्ण आहेत. पण या मागे राहून मदत करणाऱ्या श्रीकृष्णांना जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर काही प्रमाणात आपल्या जीवनामध्ये समस्या येणार आणि त्या समस्यांना सामोरे जाणं कधी आपण घाबरायची गरज नाही आहे. आणि जर यदा कदाचित समस्या आली तर आपल्याला त्याच्यातून समजायला पाहिजे कुठेतरी कदाचित माझीच कुठेतरी काहीतरी आसक्ती असेल, माझ्याकडूनच कधीतरी आधी काहीतरी चुका झाल्या असतील, पण ही समस्या माझ्या जीवनामध्ये का आणली आहे परमेश्वराने, मी किती स्ट्रेच होऊ शकतो, मी कुठल्या समस्यांना सामोरे जाऊ शकतो याची पारख
करण्यासाठी माझ्या जीवनामध्ये आणली आहे. आणि मी पॅरलाइज नाही होणार, मी मॅनिप्युलेशन नाही करणार, मी श्रीकृष्णांना शरण जाणार आणि शरणागती समर्पणाचा जो गोडवा आहे तो मी चाखणार. आणि त्या समर्पणाचा, परमेश्वराच्या मार्गदर्शनाचा अनुभव देण्यासाठी आपल्यासाठी श्रील प्रभुपादांनी संस्कृत भगवद्गीतेला मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून दिले. विचार करा, ती जर संस्कृतात असती, अर्जुनाने जशी ऐकली असती तर आपल्याला ती कळालीच नसती. पण प्रभुपादांनी त्याचं भाषांतर करून आपल्याला मराठी दिली. तर अर्जुनाला जे मार्गदर्शन मिळालं ते प्रभुपादांच्या मेहनतीमुळे, कृपेमुळे आपल्याला साध्या सोप्या मराठी भाषेत उपलब्ध आहे. आपल्यावर किती मोठी कृपा आहे. तर जेव्हा जेव्हा आपण भगवद्गीता वाचू तेव्हा तेव्हा आपल्याला एक जाणीव पाहिजे, जे मार्गदर्शन श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलं ते मार्गदर्शन 21व्या शतकामध्ये आजच्या भाषेमध्ये आपल्याला समजेल अशा उदाहरणांमध्ये श्रील प्रभुपादांनी आपल्याला दिलं आहे. आपलं किती मोठं सौभाग्य आहे. तर म्हणून भगवद्गीतेद्वारे श्रीकृष्ण आपल्याला एक खुणवत आहेत, समस्या येऊ देत, काही प्रॉब्लेम नाही. समस्या आल्या म्हणजे आपल्या लक्षात येतं की दिस नीड्स ट्रीटमेंट. आणि ट्रीटमेंट असताना ना घरी नाही बसायचं, डॉक्टरांकडे जायचं, विचारायचं मला इथे दुखतंय, काय ट्रीटमेंट होते, औषध घ्यायचं, ते लावायचं आणि उभं राहायचं आणि जीवनाच्या लढ्याला पुढे जायचं आणि छान गोड समर्पण करायचं श्रीकृष्ण. तर खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. जय श्रीमद भगवद्गीता की जय.